आपण धडा शिकतोय समीकरण चॅप्टर नंबर 10 इयत्ता 6वी. हे खास 6वीच्या विद्यार्थ्यांसाठी हा धडा आहे. आजपासून आपण सुरुवात करतोय. थोडं त्याच्याबद्दल थोडंसं बेसिक माहिती करून घेऊ. तुम्हाला तराजू माहिती असेल? हो. हे तराजू. थोडा प्रयत्न करतो चित्र काढण्याचा. चित्र थोडं विचित्र होऊ शकतं, हसू नका. हे बघा, हे दुसरं तराजू. आणि लोईद असतो. काटा कसा असतो? असा असतो काटा. हा, आणि असं असते धरायला. इथं असं धरायला. पहिले नाही का असे तराजू होते. ह्यो काटा जर स्थिर झालाय याच्या इथं तर आपण काय म्हणतो? तो स्थिर झाला. बरोबर का? ही आहे उजवं पारंड आणि दुसरं डावा. हे उजवा आणि डावा. इकडे बघा, म्हणजे ही झाली याची उजवी बाजू आणि झाली डावी बाजू ह्या तराजूची. जर हे समान असेल तर हे झालं समान. तर याला म्हणायचं समान म्हणजे काय? आता परीचा पुढे तुम्हाला याच्यामध्ये दाखवलेला आहे समान काटा. तराजूच्या दोन्ही बाजूला जर वजन समान ठेवलं आपण तर तो संतुलित राहतो. म्हणजे काटा कसा असतो? बरोबर येतो, म्हणजे तो संतुलित राहतो. असा संतुलित काटा हा समीकरणासारखा असतो. आता समीकरण म्हणजे काय? तुम्हाला मी प्रश्न विचारतो, फक्त तुम्ही उत्तर सांगायचं. कोणत्या दोन संख्या व गणिती क्रिया करून उत्तर 15 आलं पाहिजे? उत्तर किती पाहिजे आपल्याला? 15. त्याच्यावर तुम्ही कोणत्याही प्रकारची गणितीय प्रक्रिया करू शकता. चला, आता त्याच्यात एक जर म्हणेल की 5 गुणिले 3 किती होणार? 5 त्रिक 15, म्हणजे उत्तर बरोबर आहे. किंवा कोणी असं म्हणू शकतो 17 वजा 2. 17 वजा 2 किती? 17 वजा 2 15. 13 अधिक 2 15 झालं ना. हा, 45 भागिले 2 45 भागिले 3 का? 45 भागिले 3. बघा, 3 1 3. याचा काही गुरतो राहते 15. 3 5 15, उत्तर तरी 15 झालं. म्हणजे तुम्ही बेरीज करा, वजाबाकी करा, गुणाकार करा किंवा भागाकार करा, आपलं उत्तर किती पाहिजे? 15 पाहिजे. याचा अर्थ काय की 5 आणि 3चा जर गुणाकार केला तरी उत्तर 15 येतं. म्हणजे याची उजवी साईड जर बरोबर असेल, उजवी साईड जर समान असेल, ही उजवी बाजू आणि समीकरणाची डावी बाजू, समीकरणाची उजवी बाजू, समीकरणाची डावी बाजू. उजवी बाजू जर समान असेल तर डावी बाजू समान असणारच. म्हणून आपण याला असं लिहू शकतो ना, 5 त्रिक 15, 17 वजा 2 किती? 15, म्हणजे 15 बरोबर 15. ह्या अशा बरोबरचं चिन्ह देऊन जे समीकरण येतात त्याला समीकरण म्हणतात. समोर समीकरण. कारण आता इथून पुढे तुम्हाला प्रत्येक वर्गात समीकरण हा धडा असणार आहे. 6वीला आहे, 7वीला आहे, 8वीला आहे, 9वीला आहे, 10वीला आहे. 9वी 10वीला तर ही समीकरणावर खूप मोठ्या प्रकारे प्रश्न विचारले जातात. इयत्ता 10वीला तुम्ही फक्त समीकरण हा चॅप्टरची तयारी करून तुम्ही 10वी मॅट्रिक पास होऊ शकता. 11वी आणि 12वी ह्या 2 वर्षात सुद्धा समीकरणावर सायन्समध्ये गणित या विषयामध्ये समीकरणावर खूप मोठे प्रकारचे प्रश्न येतात. जर समीकरण धडा जर तुम्हाला समजला तर तुम्हाला सायन्सचे गणित सुद्धा सोडवता येऊ शकतात आणि सोडता येतात. जर समीकरण नाही समजलं तर पुढचे धडे काय येणार? म्हणून ही धडे येणं गरजेचं आहे. आता बघा, सराव संच 26 मध्ये दिलेला आहे. मी तुम्हाला काही प्रश्न विचारतो, तुम्ही मला उत्तर सांगायचं. आता प्रश्न असा आहे, खाली 2 ओळीत वेगवेगळ्या गणिती क्रिया दिलेल्या आहे. प्रश्न असा आहे की याच्यामध्ये वेगवेगळ्या गणिती प्रक्रिया दिलेल्या आहेत, त्यांच्यापासून ज्या मिळणाऱ्या संख्या आहेत त्या शोधून त्याचे समीकरण तयार करायचं. चला, प्रश्न असा आहे, याच्यामध्ये दिले 16 भागिले 2 हा प्रश्न आहे. तर याचं उत्तर कसं येणार? समीकरण कसं तयार होणार? आपल्याला बरोबर आलं पाहिजे ना. समीकरण म्हणजे काय? त्याच्यामध्ये बरोबर हे चिन्ह असतं. बरोबर चिन्ह नसेल तर ते समीकरण नाही. समीकरण हे असण्यासाठी त्याच्यामध्ये कोणतं चिन्ह पाहिजे? हे चिन्ह पाहिजे, इक्वलचं, बरोबरचं. कळलं का? उत्तर कसं येणार? 16 भागिले 2. चल, मन 2चा पाडा 16 येईपर्यंत किती नंबरला येतो? अगं, या 16ला 2 न भाग घेऊ ना. 82 16. उत्तराला 8. जर येत नसत असं सोडून बघायचं, असं भागाकार करून बघायचं. 82 16. 16 16 गेली 0. उत्तर
उत्तर आलं 8. याला म्हणतात समीकरण. कळलं का? हे झालं समीकरण. प्रश्न पहिला झाला. प्रश्न दुसरा. 5 गुणिले 2. चल उत्तर कसं येणार? 5 गुणिले 2 बरोबर 5 गुणे 10. हे झालं समीकरण. का समीकरण? कारण त्याच्यात बरोबरचं चिन्ह आलं. हे समीकरण का आहे? कारण त्याच्यामध्ये बरोबर हे चिन्ह आहे. हा. नंबर 3. 9 अधिक 4. चल सांग. 9 अधिक 4 बरोबर 13. हे समीकरण झालं. का समीकरण आहे? कारण त्याच्यामध्ये कोणतं चिन्ह आलं? बरोबरचं चिन्ह आलं. समजलं का? हा. तिसरा चौथा प्रश्न इथे बघूया. 72 भागिले 3. हा. येत नसेल तर काय करायचं? असं एक रेष ओढायची. वहीमध्येच एके साईडला पेन्सिलनं रेष ओढायची आणि त्या ठिकाणी असे 72 लिहायचे. त्या ठिकाणी 3 न भागाकार करायचा. मला 3चा पाडा. 3 1 3 2 2 6. 3 2 6. 7 6 आले. 1. ते 2 खाली आले. 12. 3 4 3 4 12. हा. 2 2 0. 1 1 0. उत्तर आले 24. 24. हे झालं समीकरण. का समीकरण आहे? कारण त्याच्यामध्ये कोणतं चिन्ह आलं? बरोबरचं. आता बघ, दुसरा प्रश्न असा आहे. हा प्रश्न आहे. आता याचं उत्तर मध्ये काय असं पाहिजे? समीकरण कसं येणार? त्याच्यामध्ये कोणतं चिन्ह पाहिजे? बरोबरचं. 37 मधून 27 गेले. किती उरणार? 37 मधून 27 गेले. 10 17. 17 कसं राहील? 37 17 वजा 27 बरोबर 3 आणि 3 1 हा 7. ह्या 7 हे 7 गेले. 10 उत्तर बरोबर आहे. चल 7 7 गेले. खाली उरले 0. हे 3 मधून हे 2 गेले. 1. उत्तर आलं 10. कळलं? हे समीकरण झालं. का झालं? कारण त्याच्यामध्ये बरोबर हे चिन्ह आलेलं आहे. चल लक्षात आलं तुम्हाला? कोणी येऊ किंवा नाही येऊ, तुम्ही रोज रेग्युलर क्लासला यायचं, सांगितलेलं ऐकायचं आणि अशा प्रकारे अभ्यास करायचा आहे. आपला क्लास रोज होणार, रोज शिकवलं जाणार आणि विशेष म्हणजे आपण इथं अभ्यास सुद्धा करून घेणार. इथं पूर्ण संग्रह सोडून घेणार. तुमचे काही डाऊट्स असतील, काही समस्या असतील तर ते पण इथं आपण क्लिअर करून घेणार. आलं ध्यानात? अरे ध्यानात आलं करू. चल घ्यायला